साहित्य परिषद कल्याण शाखेच्या वतीने आज या ठिकाणी ज्येष्ठ साहित्य आयोजित स्मरण करूया या बुवांचे आज कार्यक्रम संपन्न होत आहे। ज्येष्ठ साहित्यिक विया बुवा यांचा मी थोडक्यात परिचय करून देते। विनायक आदिनाथ बुवा 4 जुलै 1926 जन्मतारीख, कथालेखक विनोदी लेखक, जन्म पंढरपूर येथे एका सनातनी कुटुंबात। प्राथमिक शिक्षण तेथेच, पुढे काही काळ मिरज येथे नोकरीसाठी मुंबई येथे आगमन। 1944 साली बीसीसीआयच्या संस्थेच्या तांत्रिक रसायनशास्त्र विभागात नोकरी सुरू। 42 वर्षे नोकरी करून तेथूनच निवृत्ती। हस्ताक्षर चांगले असल्याने हस्तलिखित मासिकाची प्रेरणा। इंदुकला या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी हस्तलिखिता त्या काळच्या नामवंत साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित होत असे। इंदुकलामुळे बुवांची त्यावेळी नवशक्तीचे संपादक असलेल्या प्रभाकर पाध्ये यांच्याशी ओळख झाली व त्यांनी बुवांना लिहायला प्रवृत्त केले। नवशक्तीच्या लेखकाने बुवांना चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली। त्यानंतर हंस, मोहिनी, नवयुग, आवाज अशा अनेक नियतकालिकांमधून त्यांनी भरपूर लेखन केले। सुमारे 50 वर्ष सातत्याने विनोदी लेखन करणाऱ्या विया बुवा यांची 125 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत। अखिलेचे तारे 1953 हा त्यांचा पहिला कथासंग्रह। एक नागड 1955, 14वे रत्न 1961, दिल दिना दर दिया 1966, 100वे पुस्तक 1993 असे अनेक कथासंग्रह प्रकाशित आहेत। महाराष्ट्र शासनाच्या नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणूनही काम केलेलं आहे। आकाशवाणीतील श्रुतिका, विनोदी निबंध, पटकथा, तमाशाच्या संहिता, विडंबने, एकांकिका असे विविध स्वरूपाचे लेखन प्रकाशित। विविध मानवी स्वभावाचे नमुने व लखवी टिकणारी सूक्ष्म निरीक्षण शक्ती, कल्पकता आणि सहज स्फूर्त विनोद हे त्यांच्या लेखनाचे खास अंग होय। ते कारण बुवांच्या जवळ गेलो, बुवांची भेट आणि खूप सुंदर बोलले। मोत्यासारखं त्यांचं अक्षर हे आजही आठवतं आणि अतिशय मृदू आणि शांत बोललं। दारावरची घंटी सतत किणकिणायची आणि ती किणकिणल्यानंतर बुवा हळूहळू दरवाजा उघडायची। गेल्यानंतर साधं लिंबा का होईना किंवा कोणतं तरी पेय तुमच्या समोर येणार अशी बुवांची सवय। आणि तिथे गेल्यानंतर बुवांच्या समोर बसलं की बुवांचा पेटावर उघडला, आता मला गळतच सांगते, पेटावर उघडला की टेबल एवढं टेबल छोटं टेबल त्या टेबलाला झाकण आणि त्या झाकणात उघडले की त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे पिन पासून सुई, दोरा सगळ्या गोष्टी, बोर्ड, रबर, पेन्सिल, पेन व्यवस्थित जिथल्या तिथे। बाजूला पॅड असायचे, पॅडवर काय लिहिलेलं असायचं, काय कसं घ्यायचं, इतकं सुंदर, इतकी शिस्त अजिबात आमच्यात तर नाहीच नाही। आणि अशा पद्धतीचं बुवांचं काम वगैरे असेल की बुवा झाले बुवा म्हणजे खूप लोक आहेत ज्यांना मी हे सगळं सांगतो कारण तुम्हाला भेटायला या खाण्याची इच्छा आहे का आणू का, बुवाही त्याला आनंदाने आण। आणि बऱ्याचशा लोकांना बुवांचं ते काम बघायला नाही मिळत। तर या याच्यामध्ये राघव कासे, अनेकांनी अनेक सत्कार केले। कल्याण सार्वजनिक वाचनालय, जातीय वर्ग कल्याण जनता सहकारी बँक, महाराष्ट्र साहित्य परिषद, कोकण साहित्य परिषद, त्याच्यानंतर देशस्थ समिती, त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्याचा सत्कार केला आणि कल्याण भूषण हा पुरस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिका तेव्हा कल्याण महानगरपालिका नगरपालिका डोंबिवली नव्हते तेव्हा कल्याण नगरपालिका, तर त्यांनी त्याच्यामध्ये त्यांना दिलं होतं। त्यांच्या 75 वर्षी अनेक लेख काही प्रकाशित झालेले होते। तर असे अनेक त्याचा सत्कार सुद्धा आपल्या सगळ्या याच्यामध्ये हे आपल्या कल्याण शहरांनी हे केलेले आहे। तर बुवांचं त्यांची जी विनोदाची शैली आहे ती फार सांगितलं। आता आपण 2 कथा आपण ऐकणार आहोत त्यांच्या शैली ती काय आहे ते आपल्याला समजतील। ज्याचं त्याला जेव्हाचं तेव्हा जिथल्या तिथे हे त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं। काही 1-2 आठवणी बुवांसमोर तिथे सांगायचे। मला जे माहिती त्याप्रमाणे आचार्य दात्रेंनी दत्तू बांदेकरांच्या निधनानंतर दत्तू बांदेकर जे मोरावाल म्हणून सदर चालवायचे ते सदर चालवण्याकरता विया बुवांना निमंत्रित केलं आणि अनेक वर्ष बुवा ते मोरावाल हे सदर चालवत होते। पेरूचा बाबाचा किस्सा यांनी सांगितलाच
की तो पुन्हा प्रपंचमध्ये तो डायलॉग अतिशय प्रसिद्ध झालेला होता की नवरा कामावर निघाला की बायको बसून विचारते की पेरूचा पापा तुम्ही घेतलात का. मगाशी जो पत्राचा उल्लेख झाला त्याचा तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की बुवाच्या निधनाच्या आधी काही वेळेला त्यांना भेटायला गेल्यानंतर ते त्यांच्याकडल्या बरेच पत्र किंवा दस्तऐवज वेगवेगळ्या व्यक्तीला देत असत. आणि ज्या पत्राचा उल्लेख झाला ते पत्र आहे 14/8/1973 आणि सुनबाई जास्ती सांगतील पण मला माहिती आहे त्याप्रमाणे बिया बुवांनी कोणालाही पत्र किंवा काही लिहिलं की आतमध्ये कार्बन टाकायचे आणि त्याची प्रत आपल्याजवळ ठेवायची. तर हे 14/8/73च्या पत्राची प्रत जी ठेवली होती ती प्रत बुवांनी मला दिली की ही तुमच्याकडे ठेवा म्हणून आणि ती मी लॅमिनेट करून ठेवलेली आहे. तर ते पत्र काय आहे मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे की दिवाळी अंकाच्या कथांमध्ये बुवांना एवढी मागणी असायची की ह्या साप्ताहिकाच्या संपादकांना लिहिलंय की 25 माझ्याकडे निमंत्रण झाली आहे, तुमचं 26वं आहे आणि महागाई आहे त्यामुळे 25च्या ऐवजी आता 30 रुपये तुम्ही मानधन द्यावं. तर हे पत्र मी आधी जपून ठेवलेलं आहे. त्यांनी दिलेलं पत्र त्याची परत माझ्याकडे दिली लॅमिनेट करून ठेवलेलं आहे. मला सांगायचं एवढं की जरी बुवा हे विनोदी लेखक असले तरी अनेक विनोदी लेखकांनी पुलंनी काय आचार्य अत्रेंनी काय असं लिहून ठेवलेलं आहे की प्रत्येकाच्या विनोदी लेखनामागे काहीतरी चिंतन असतं आणि तो माणूस हा चिंतकच असतो. आणि विया बुवाई तसे चिंतन करणारे होते. त्याची एकच आठवण सांगतो आणि थांबतो. कल्याण जनता सहकारी बँकेतर्फे ज्या वेळेला विया बुवांचा गौरव केला होता त्यावेळेला बँकेकरता काहीतरी तुम्ही एखादी स्लोगन किंवा घोषवाक्य लिहून द्या अशी बुवाला विनंती केली होती. आणि त्यावेळेला त्यांनी ज्या 4 ओळी लिहून दिल्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्यांनी अशा लिहून दिल्या, शुक्ल पक्षेंदू लेखेव शुक्ल पक्षेंदू लेखेव वर्धिष्णू धनसंपदा जनकल्याण कार्याय कल्याण जनता स्थिता. याचा मराठी अर्थ असा की शुक्ल पक्षातील चंद्रकोरीप्रमाणे धनसंपत्ती वाढवणारी कल्याण जनता बँक लोकहिताकरता कार्य करण्यास सिद्ध आहे. बँकेचे जे काही कार्य चाललेले आहे हे 4 ओळी बुवांनी वर्णन केलेले आहे आणि हे बँकेला संदेश त्यांनी दिलेला होता. आज त्यांचा जन्मशताब्दी वर्षाचा समारोप आहे. मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे कल्याण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मुद्दामून हा त्यांच्या जन्मशताब्दी समारोहाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आणि एकच गोष्ट सांगायची की देवधर सरांनी कल्याण नागरिक साप्ताहिक जेव्हा चालवत होते त्यावेळेला बुवा आणि संत विशेषांक काढलेला आहे आणि त्या विशेषांकामध्ये मिया बुवा आणि प्रभाकर संत या दोघांची वैशिष्ट्य त्या अंकामध्ये पूर्णपणे दिलेली आहे. लगेच
मग प्लॅस्टिकचे बॉक्स आणायचे, त्याच्यावर ते एकदम ठेवायची, पोटात घेण्याची औषधं, बाहेर लावायची औषधं आणि हे सगळं लोकांना दाखवताना अतिशय आनंद असायचा. आणि अशा पद्धतीने करत असताना आमचे बाबा ते वडिलांच्या ठिकाणी तुम्हाला होते ते, तर आमच्या देशात कोकणच होते. असं म्हटलं की काय आता समजतं मिसळून देशात का निघला बाबा एकदम कोकण. अहो तुम्हाला कार्यक्रमाचं सांगते, ते जर कधी कार्यक्रमाला गेलेलं त्यांचं वेळ बोलली एक मिनिटाचा फरक नाही इकडं तिकडं, तर बाबा कंटिन्यू सांगायचे काही लग्नात वगैरे तर त्याला बोलवलं ना तर बँकवाले त्यांना टाकायला तर इतके ते टाकते पण म्हणजे बँकवाल्याला माहिती नसायचं ते उशिरायचे पण बाबा वेळेवर असायचे. दुसरी गोष्ट अशी त्यांना इतक्या वेळेवर जायचे ते किती वेळेस कधी कधी सपरेटी टाकणारे मला सपरेटीचं संकट उचलायला लागतं. तर अशा पद्धतीचे आपले बाबा पिता माझी काहीतरी ते लिहावे कसं या कविता वाटत झाली अशा प्रकारे त्यांचा ग्रंथ झाल्यावर होता. आता प्रत्येकाने सांगितलं 3,000 वर आमच्यापर्यंत होते आणि त्याच्यामध्ये संस्कृत विषयावरती ग्रंथ, तत्वज्ञानपर ग्रंथ, त्याच्यानंतर व्याकरणाची त्यांना अतिशय आवड होती, वेगवेगळ्या व्याकरणावरची पुस्तकं, भूगोलाची अत्यंत आवड होती आणि सगळे ग्रंथ तिच्या काळात माझ्या या परिस्थितीत नसायचे, तर त्याला व्यवस्थित प्लॅस्टिकचं कव्हर लावून ते सगळे ग्रंथ जागच्या जागी वेगवेगळे असायचे. पुस्तकांचं त्यांचं वाचले, पुस्तक इकडं तिकडं पडलं किंवा त्याची जर मुलाचं पान वगैरे त्यांना अतिशय संताप व्हायचा आणि ते तिथल्या तिथं तुम्ही मध्यरात्री जरी तुम्ही त्यांना एखादं पुस्तक मागितलं त्यांचे त्या हमखास मिळेल अशी त्याची कापी असायची. दुसरं म्हणजे त्यांचा अतिशय सुंदर हस्ताक्षर, अगदी छापीलं अक्षराच्या तिथे राहतं ते हस्ताक्षर आणि प्रत्येक एवढा ग्रंथसंग्रह त्यांचा होता, पण त्यांनी ते सगळे ग्रंथ विश्वस्त घेतलेले होते आणि वाचलेले होते. म्हणजे कोणती म्हणायचं तर बकरीला जशी कुठल्याही झाडाची पानं वळलेलं असतात ना खायला, तसं बाबाला कुठल्याही ग्रंथाची पानं वळलेलं असायची. आणि लेखन म्हणजे काय, त्यांना लेखन करताना एक टाकीची घ्यायची, कार्बन पेपर घालून त्यांनी घ्यायला सुरुवात केली की घरा ते यायची. मला वाटतं त्याच्याकडं सूक्ष्म निरीक्षण शक्ती, समुद्र शब्दसंग्रह, भरपूर वाचन, त्याच्यामुळं ते अशा पद्धतीचं लिहू शकत असावे. कधी कधी काय व्हायचं, संपादकाकडे एखादी प्रत हरवायची पण बाबांकडे ती खात्री मिळणार याची संपादकाला पण खात्री असायची. आता थोडंसं याच्याकडे त्यांच्या घरात वापरणाऱ्या वस्तूंवर त्यांच्या घरातलं चौकोनी टेबल हा एक अत्यंत अभ्यास असा विषय. प्रत्येकाने त्याच्यावर लिहिलेलं आहे. अहो त्या कपाटात काय होतं त्यांनी सुताराला माप देऊन ते टेबल करून घेतलं होतं. त्याची उंची रुंदी कशा पद्धतीने हवं जगात नसणाऱ्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या टेबलामध्ये होते आणि त्याची किल्ली कुलूप लावलेलं असायचं आणि किल्ली मात्र त्यांच्याकडे असायची. दुसरं आमच्या घरातली थोडीशी सगळ्यांना
त्यांच्याबरोबर 4 वर्ष मी काम केलं, त्याचा वेगळा अनुभव सांगण्याकरता मी परवानगी मागली. मला उल्लेख झाला त्याप्रमाणे सकाळी रामभाऊ कापसे बुवा वगैरे तारीख द्यायचे. मी पण त्यावेळेला जिल्हा कॉलेजला होतो, विकमानिंटर करत असताना आम्ही पण कॉलेजला जायचो. त्यावेळेला माटुंगा स्टेशन उतरल्यानंतर हे दोन्ही म्हणजे विला बुवा आमच्या दृष्टीने दैवतच होतं. परंतु अतिशय साधा माणूस हा आमच्याबरोबर मित्राप्रमाणे ते वागायचे. आणि नंतर जेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे 77ला मोठं सत्तांतर झालं, जनता पार्टी सरकार आलं आणि दुर्दैवाने ते सरकार कोसळलं. आणि पुढे जेव्हा इलेक्शन डिक्लेअर झालं त्यावेळेला आपल्या विद्यार्थी परिषदेच्या रंगाच्या रचनेत आता जशी लोकांना मतदान कमी होईल ही भीती असते, त्याप्रमाणे आता लोक निराश झाले 77च्या प्रयोगामुळे आणि लोक मतदानाला निरुत्साही आहे. त्याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. अशा वेळी त्यावेळेला लोकाभियान मंच म्हणून आपण त्याला सुरू केला होता. आणि त्यावेळेला एक रचना म्हणून त्या शहरातले साहित्यिक गरीब अशांची त्यांच्याबरोबर एक छोटी बनवावी आणि त्यांना खेडोपाडी त्यांची छोटी भाषणं किंवा सभा ठेवाव्या असे त्यावेळेला योजना होती. आता त्यावेळेला परिषदेची थोडीशी जबाबदारी असल्यामुळं मी आणि काणे सर हे आपल्या रचनेचं बुवांना भेटायला गेलो. बाबा अशा तऱ्हेची योजना आहे, तर तुम्ही यात सहभागी व्हावं. बुवा त्यांच्या नेहमीच्या मिश्किल स्वभावाप्रमाणे त्यांनी खूप आमचे गोष्टी उडवली, पण दादाने सांगितलं की येईल, मला आवडेल. आणि मग ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ त्यावेळेला 30-35 अशा छोट्या खेड्यांमध्ये बुवांबरोबर सभा झाल्या. त्या गावात आधी आपण केलेल्या गावकरी जमायचे, परंतु बुवा हे मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय वेल प्लॅन सगळं लागायचं, नीट लागायचं की उद्या कुठे जायचे, किती वाजता जायचे, साधारणतः त्या गावाचं रचना काय आहे आणि अपेक्षित जो तिथला चतुर्वर्ग असेल तो काय म्हणजे गाव कुठल्या याचा असेल, शिक्षणाने काय असेल किंवा त्यांचं एकत्रित व्यवसाय किंवा काय ही सगळी माहिती जमा करून आणि त्याप्रमाणे तिथली जी काही भाषणं असतील किंवा संवाद असेल बुवा त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्याशी बोलायचे. आणि मग गावातलं पहिलं तिथलं काय ग्रामदैवत कोण असेल त्याचा आवर्जून उल्लेख करायचे. आणि मग शेवट करताना बाबा आता हे सर्व आहे देशासाठी धर्मासाठी आपल्याला करायचं आहे, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने मतदान करून आपण सर्वांनी आपल्याला हवं ते सरकार पण चांगल्या पद्धतीने मतदान झालं पाहिजे, निवडून आणा हे सांगायचं. कुठलाही आपल्याला आपले पक्षाचा होत नसायचा, परंतु लोकांना सरकारचा कोरोनाचा नसल्यामुळं जे आलेले न्यायाधीश होते लोकांनी मतदान करावं ही त्यावेळेची योजना होती. आणि बुवा बरोबर म्हणजे प्रत्येक त्या छोट्या मोठ्या सभेमध्ये अतिशय त्यांच्या विरोधी देशाकडून बसवलं. त्यामुळे विलापांचं नाव ऐकल्यानंतर लोकांना बुवा विरोध करावा अशी लोकांची अपेक्षा आहे. परंतु त्या ठिकाणी कुठेही याला विरोधी स्वरूप न येऊ देता अतिशय गांभीर्याने बुवा त्यांची बोलायची. ते वक्तशीरपणाला मी म्हटल्याप्रमाणे वेळेवर आलं पाहिजे. खेडोपाडी खूप ठिकाणी घेतले, मग तिला सरपंच असेल, तिला त्यांच्या गावाला पाठवलं असेल, त्याच्या घरी गेल्यानंतर जेव्हा चहा पाण्याचा प्रसंग यायचा, मला त्याने उल्लेख केल्याप्रमाणे बुवा चहा पाचा घ्यायचे नाही. तुम्ही घेताना तेव्हा ते सांगायचे मी भोकळा जन्माला आलेली असलो तरी मी फारसा दूध पीत नाही. सांगितल्यानंतर नाही म्हणत वाटायचं. मग तुम्हाला कोणी विरोध केला म्हणून तुम्हाला बरं वाटायचं की त्याच्याकडून त्याची अपेक्षा पूर्ण व्हायची. त्या सर्व त्यांच्या भाषणामध्ये वा आपल्या म्हणजे आपले जे मोठे संत आहेत ज्ञानेश्वर तुकाराम वगैरे
त्यांची काही गोष्ट सांगायचे, परंतु त्या गावामध्ये जी काही बांधणी मंडळ असतील बालू किंवा त्यांची जी भरती मंडळ असतील तिथल्या काहीतरी तिचा उल्लेख केल्याशिवाय त्यांच्या भाषणाचा समारोप व्हायचा नाही. गावाच्या दैवताला आव्हान करून जसं आपण कोकणामध्ये म्हणतो ना की अरे माधवा शेवटी ते त्या ठिकाणी ते गाणं घालायचे आणि आता बुद्धी रे देवा हे बरोबर. म्हणजे मला आता जवळ 40 वर्षानंतर आठवल्यानंतर खूप असं पुनर्प्रत्याचा आनंद मिळाला की ते 3-4 वर्ष ही खूप छान अशी डोळ्यांच्या दरवाजा गेली. पुढे इलेक्शन रिझल्ट राजकारण आपण सोडून देऊ, परंतु त्यावेळेचे ते डोळांनी मतदानासाठी लोकांपर्यंत जाऊन गेलेल्या त्यांची जे काही संवाद होता तो बरोबर अतिशय सुखद असताना आम्हाला. खरं तर विराबाबा यांच्यासोबत हा पाहण्याची संधी मिळाली आवडायला पाहतो. परंतु 1987 साली आपण ठाण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने विभागीय साहित्य संमेलन घेतलेलं होतं गडकरी रंगायकांना. त्या संमेलनामध्ये आमचे समन्वय होते आमच्याबरोबर. आता उलट बोलतोय मी, कारण मी त्यांच्याबरोबर होतो आणि ते मोठे होते त्याच काळामध्ये. त्या काळामध्ये त्यांनी सांगितलेले 2 विनोद 1987 साली सांगितले. आपले माझ्या नदीसमोर कसे सदस्य कानात येत असे असतात. त्यातला पहिला विनोद असा आहे की गावामध्ये जाहिरात करणारा एक चांगला मनुष्य असतो. तो साबणाची अतिशय उत्तम प्रकारे जाहिरात करतो. त्याची जाहिरातीची जी ख्याती आहे ती काय हरकत नव्हतं. त्यांनी काय केलं मग जागोजागी पोस्टर्स लावले का बॅनर्स लावले आणि तिथे अगोदर लावलं मळलेला कपडा, त्यानंतर लावलं साबणाचा ब्रँड आणि तिसरा लावला स्वच्छ धुतलेलं कापड. हे जावं लागेल. अपेक्षा अशी होती की खूप खप होईल, परंतु आहे तो खप सुद्धा तसं राहिला आणि तो कमी झाला. आणि मग खलिफाला प्रश्न पडला आपण इतक्या मोठ्या माणसाला बोलवले असं का घडलं. तिथे अगदी साधं मनुष्य त्याने सांगितलं दोष त्यांचा नाही, दोष आपल्याकडे आहे. त्यांची पद्धत अशी डावीकडून उजवीकडे जाण्याची आणि आपण उलटी पद्धतीने वाचण्याची सोय ठेवलेली असल्यामुळे आपण उजवीकडून डावीकडे जातो. म्हणून आपल्याला आवडत स्वच्छ कपडा दिसतो, नंतर मध्ये साबण दिसतो आणि त्याच्यानंतर मळलेला कपडा दिसतो. त्यामुळे लोकांचा असा समज झाला आहे की या साबणाने स्वच्छ कपडे कसे खराब होतात याची जाहिरात. दुसरा एक विरोध असा होता की फोर्ड कंपनी वाहन कंपनी जी आहे ती म्हणाली मी इतकी उत्तम वाहन तयार करतो तरी सुद्धा सतत लोक रोल्स रॉइस याच कंपनीकडे जातात आणि तिलाच मोठे पण का देतात. तर त्यांच्या सोबतच्या माणसांना असं सांगितलं की तुम्ही एकदा त्यांच्याशी समस्या भेटला आणि बोला काय कारण समजून घ्या. तर त्याप्रमाणे ते रोज त्यांच्या मालकाकडे गेले. त्याने सांगितलं की फोर्ड कंपनीचा मालक आहे, माझी अशी तक्रार आहे की माझी कंपनी कुठेही कमी नाही, अतिशय उत्तम प्रकारची वाहनं देते फोर्ड कंपनीचे, तरी सुद्धा सगळीकडे तुमच्याच कंपनीचं नाव उच्च स्तरावर का घेतलं जातं. असं करू आपण गाडीत बसतो, आपण शहराच्या गाडीत गप्पा. ते लोक गाडीत बसले आणि थोडीशी शहराच्या बाहेर गेली तिथे बंद पडली. दादा तुमची रोज साईज गाडी सुद्धा बंद पडू शकते, तरी लोक किती असतात मोठे पण येतात. तसं काही करू गाडीमध्ये काय पीठ आहे तो पाहू. आणि म्हणून त्यांनी पाणी उडवलं गाडीचं. गाडीच्या पॉकेटच्या खाली इंजिनच नव्हतं. गाडी कसं झालं, गाडी पण कशी काय आली. रोज साधं उत्तर दिलं प्रतिष्ठा या नावाने आपण सांगतो. हे दोन्ही विरोध त्या काळामध्ये त्याचे ऐकले त्या हातने माझ्या काय समान विराबुवा हे कसे होते, त्यांचं घर कसं होतं, त्यांची कपाट कशी होती, त्या ठिकाणी लावले बोर्ड्स कसे होते ते आता सांगत सांगितलं. त्या मुद्द्याने दुसरी गोष्ट ते किती प्रतिभा वाटत
कधीही कुठल्याही विषयाला आज हातावर विचार आम्हाला सगळं लिहायचं आहे असं नाही. तर टेबलवर बसणार, कागद घेणार, पेन घेणार आणि लिहायला सुरुवात करणार आणि ती बरोबर लिहून पूर्ण करायची. तर असा विनोदी मनुष्य, विनोदी लेखन करणारा मनुष्य. तर विनोदाच्या बाबतीत मी असं म्हणतो जाते विनोद हे 3 प्रकारचे असतात. एक शाब्दिक विनोद, एक रंगात्मक विनोद आणि दुसरा प्रासंगिक विनोद. अनेक साहित्यिकांना जर तुम्ही पाहिलं असता, हवावरतीपासून आपल्याला साहित्यिक पाहिजे, हवावरती बाळ सामंत, महाराज यांचा उल्लेख केला म्हणतो की सगळे मंडळी विनोदी साहित्य लिहित असत. तर त्यावेळेस या तिन्ही गोष्टींचा आवर्जून त्या ठिकाणी सहभाग असायचा. आणि शेवटी विनोद म्हणजे काय? तर विनोद म्हणजे या जीवनरसामधून आनंद निर्माण करेल असा धर्म त्या साहित्यामध्ये, आणि तो आनंद म्हणजेच विनोद असं त्याचा अर्थ आहे. विनोदामध्ये कधीही निराशा, शोकात्मक अपेक्षित नाही. विनोद हा विनोद असला पाहिजे, तो निर्भर आनंद, प्रसन्नता देईल अशा स्वरूपाचा असायला हवा. आणि अनेक आपल्या समाजाच्या कथा आपण वाचल्या, अनेक कथा वाचल्या तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. इव्हन त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत साहित्यामध्ये, त्याच्या विनोदामध्ये. त्यात विनोद हा गडमांच्या अंगात जातो, उपवासाच्या अंगात जातो, पोटीच्या अंगाने जातो. असं जरी असला तरी आणखी श्रीपाद कृष्ण गोरखनाथांचं असं म्हणणं आहे की विनोद हा आक्रमक सुद्धा आहे आणि त्याचा उपयोग स्वरक्षणासाठी सुद्धा केला जातो आणि त्याला पुष्टी सिग्मंड फ्राईडने दिलेली आहे. बरं, म्हणून सुद्धा नाटकाच्या बाबतीत हेच म्हणून की नाटकामध्ये तुमच्याकडे विनोद कधी निर्माण होतो तर असंबंध गोष्ट, अविचार गोष्ट, त्याच्याशी कुठेही सुसंगती लागणार नाही अशा पद्धतीची कृती आणि विक्षेप किंवा वाक्य जर आपण वापरली तर विनोद तयार होतो. आणि या विनोदाचं एकच महत्त्वाचं काम आहे समोरच्या माणसाची निराशा दूर करणे आणि त्याला प्रसन्न आनंदी हसत करणे, एवढंच त्याची अपेक्षा आहे. आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही विनोदाचं फार मोठं लेक्चर मी सर सांगत बसत नाही, परंतु विनोदाच्या अनुषंगाने वीराभावांना या शहरामध्ये जी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे त्यामुळे असं नेहमी म्हटलं जातं की अनेक ठिकाणी अनेकांना ते गाव त्यांच्या नावाने ओळखलं जातं आणि काही ठिकाणी गाव असेल की त्यांच्या उलट उघडतं. तर असं त्या ठिकाणी विशेषतः कल्याण हे वीराभावा आणि प्रभाकर संत यांच्या नावानेच ओळखलं जातं. इतकी ओळख त्यांनी त्या शहरात निघाली आणि अशा माणसाची शताब्दी या ठिकाणी केली जाते. विशेष म्हणजे 1953 साल त्याचं पहिलं पुस्तक आलं, माझा जन्म त्या वर्षाचा आहे 1953. इतक्या खोल माणसाविषयी आज आपल्याला ऐकायला मिळतंय, हा मोठी गोष्ट आहे. आणि आपल्या सर्वांनी त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या प्रतिभेचा अतिशय गौरवपूर्वक असं उत्तर दिलेलं आहे. मी कथा वाचून दाखवल्या, कथा सुद्धा त्यांच्या प्रतिभेचं उत्तम उदाहरण आहे. आणि अशी माणसं सतत घडली पाहिजे, त्यांच्याविषयी आपण जाणीव निर्माण ठेवली पाहिजे आणि या शहरामध्ये आणखी बुवा निर्माण होवो आणि त्यांनी पुढे विनोदाची वारसा जो आहे तो पुढे न्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करतो. मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या 8 कोटी आहे. अजून बोलता येत नाही अशा राहण्या बाळांची संख्या धरून, कारण आज ते उद्या बोलणारच आहे. 8 कोटी मराठी लोक म्हणजे जोक नाही. खरं आश्चर्य हे आहे की मराठीमध्ये कवितांचा धो पाऊस पडत असतो. 8 कोटी मराठी लोकांपैकी 7 कोटी 99,999,999 लोक कवी आहेत. या सर्वांना कविता करता येतात. 8 कोटीतून फक्त एकालाच अजिबात कविता करता येत नाही. मराठी भाषिक
2,000-2,500 शब्द सुद्धा छापून आलीच पाहिजे. आणि त्याच्यावरती हे प्रवास वर्णन लिहिलेलं आहे. तर त्यांना खूप आनंद झाला. आपली कल्याणची मुलगी एक हिमालयाचा एवढा मोठा उंच ट्रेक करून आली, तर नुसती ट्रेक नाही तर त्याच्यावर तिने प्रवास वर्णन घेतलंय आणि त्याने मला खूप माझं कौतुक केलं, मला आनंदाने भरभरून आशीर्वाद दिला. आणि मला असं वाटतंय आज तो आशीर्वाद माझ्या, आज मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे एक उपाध्यक्ष म्हणून इथे आपल्यासमोर उभी आहे, तो माझ्यासमोर आशीर्वाद तो आहे. ही एक माझ्यासाठी खूप भाग्याची, परम भाग्याची बाब आहे असं मला वाटतं.